अशोक खरात बरं, पुढचा खरात प्रत्येक जिल्ह्यात तयार होणार नाही म्हणून काय करायला हवं? तेजून काढायचे. हे जे 288 जे आपण ठोकळे निवडून दिलेत विधानसभेमध्ये, त्या नवरत्नांनी जे काय आता रासलीला केलं त्या शिवनिका सदनमध्ये, त्या मधुशाळेमध्ये, ते खरात आहे ना, त्याचे तर हातपाय नक्कीच कलम झाले असते, चौरंग झाला असता. अशोक खरात बंधूबाबाचं प्रकरण बाहेर आल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय होती? विचार करा, अक्षर त्याला घालीन लोटांगण वंदीनं चर्दन केले आपल्या या मंत्र्यांनी. हा बाबा एवढा माझेपर्यंत आपले हे जे मेंदू आहेत ना, हेच या राजकारण्यांच्या पायापाशी घाण ठेवले. त्या विधानसभेमध्ये आईमाईवरती शिवाय घालतात, त्या मंत्र्यांचं तुम्ही काय बोलणार आहे? हा बाबा म्हणजे यांचा ब्लॅक मनीचा मॅनेजर आहे. मला कळत नाही रुपाली बाईंनी, मी ताई नाही म्हणणार त्यांना, रुपाली बाईंनी या प्रकरणामध्ये उडीच का घेतली? मी नावं घेतो डायरेक्ट, कशाला घाबरायचंय? विखे पाटील वगैरे काय म्हणतात ते पाठबळ आहे का? उलट यांचेच राजीनामे घेतले पाहिजेत. आज सबशेत सगळे राजकारणी गावलेत, फार मांडी लावून एकदम कोटबीट घालून मस्तपैकी तो ढेरपोटा बसलाय. पण हा बोंधू उभ्या महाराष्ट्रात असा बाबा होणे नाही, होणार नाही. त्यासाठी ते हेलिकॉप्टर पाठवायचं, हा काय प्रकार आहे? पण ते पॉवरफुल टॅबलेट, म्हणजे जर ते आपण एखाद्या घोड्याला खायला दिलं ना, त्यांना बाबा ते पाणी द्यायचा, त्यामध्ये काय काय मिक्स करायचं ते आपल्याला माहितीच आहे. म्हणजे या मंत्र्यांना त्या बाबाचं पाणी पियेपर्यंत आपल्या मंत्र्यांची पात्रता खालवली मेंदूची, त्याचा मेंदूचा उच्चांक बघा. आणि आपण अशा ठोकळ्यांना निवडून दिलं विधानसभेमध्ये. म्हणजे हे जे लिंक बाय लिंक लागते ना, सिक्वेन्स लागतो ना, की बाबा हा मंत्री जातोय, मेचारचा बाबा हा बाबा किती मोठा आहे. मग आपण काही जण केसर घेऊन गेले, केसर कर गेले, साताराची स्ट्रॉबेरी गेली, चाकण चाकता आधीपासून अडकलं होतं. असे आसाराम बापू बाप्या, तो आज बेलवरती बाहेर आहे. तो आसाराम बापू ज्या वेळेस बाहेर आला, तुम्ही की लोक त्याच्या गाडीच्या समोर लोटांगण घालतात, ते कराच्या गुन्ह्यामध्ये आत गेलाय. आता बोललं तर परत वाद होतील, पण डोकरा तो कोणी अंधश्रद्धा निर्मूलनाचं सुद्धा काम करतो. तर नमस्कार. आता सध्या राज्यात गाजत असलेला मोठा प्रश्न अशोक खरात, तर याविषयी आपण मत जाणून घेणार आहोत. तर आपल्याला काय वाटतं, आता राज्यात जो मुद्दा गाजलाय का अशोक खरातच्या बाबतीत, हे काय वाटतं याविषयी? हे बरं केलं तुम्ही डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला, आणि तुमचं खरं धन्यवाद शिवसाम्राज्याचं, मला ते बोलवलं. म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजवर त्या मुद्दे मांडते, थोडक्यात सांगतो की मुद्दे मांडताना आजवर खूप काय झालं होतं. तुम्ही मला इथे बोलवलंय, तर मग इथे वैचारिक मला माझ्या पद्धतीने बोलता येईल. वैयक्तिक मी जे काय असते मुद्दे मांडेन, किंवा जे काय मी उदाहरणं देईल, जे काय संदर्भ देईल, याच्यावर बरेचसे संदर्भ आहेत, ते मी मांडेन, पण ते वैयक्तिक असतील माझे सर्व. तर मग मला तुम्ही इथे बोलायला बरं धन्यवाद. अशोक खरात किंवा हे जे आता जे मंत्री संत्री आपले जे सापडलेत, किंवा हे जे 288 जे आपण ठोकळे निवडून दिलेत विधानसभेमध्ये, जे आपले हे करायला, त्यातले नवरत्न सापडलेत. नवरत्न, त्या नवरत्नांनी जे काय आता रासलीला केलं त्या शिवनिका सदनमध्ये, त्या मधुशाळेमध्ये, जे काय असेल ते, याच्यावरती खऱ्या अर्थ मला वाटते आपण नुसत्या मोठ्या ढांगा मारतोय की शिवशाहू फुलेंचा आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे. थोडक्यात मला कळत नाही, आज जर शाहू फुले आंबेडकर असते ना, तर हे जे मंत्री आहेत ना, मी शिवरायांचं नावच घेत नाही, यांचं राजात पाटीलच केला असता. तो कोणी खरात आहे ना, त्याचे हातपाय नक्कीच कलम झाले असते, चौरंग झाला असता. मुळा मुद्दा कळत नाही की हा जो अशोक खरात आहे, याच्या ह्या एवढ्या ज्या प्रॉपर्टी आल्यात, किंवा आता हे जे काय सर्व सगळी चालू आहे की नाही, याच्याबद्दल मी तुम्हाला एक उलटा प्रश्न करतो की समजा आता आपण एक सामान्य कुटुंबातले, तुमच्या अकाउंटला समजा मी 3 लाख रुपये पाठवतो, 3 ते 4 लाख रुपये पाठवतो. तुम्हाला उद्या बँक बोलून घेणार, तुमची झाडाझडती होणार, बरोबर? हा अशोक खरात 15 ते 20 वर्ष असा लुबाडतोय. आपले पत्रकार, आपली मीडिया, आपले नेते, आपली यंत्रणा, आपले गुप्तचर विभाग, मी तर म्हणतो 2020 वर्ष सोडूनच द्या, 2014ला जे आपले राज्यात कोणी आले असतील, मंत्री संत्री निवडून आले असतील, त्यांनी सुद्धा हे केलं नाही. अशोक खरात बंधूबाबाचं प्रकरण बाहेर आल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय होती? पहिली रिॲक्शन तसं म्हणाल तर वाटलं की आहे कोणतरी बाबा तोबा आहे, आणि पहिल्या दिवशी कोणा काही कळत नव्हतं ना महाराष्ट्राला नेमकं प्रकरण काय. पण नंतर जेव्हा ही फटाक्याचे माळ लागले की नाही, तिचं चाक रुतलं, नंतर मग ते अनेक घावले, सापडले मंत्री आपले सगळे, नंतर मध्ये एक एक बाहेर निघालं, त्याची संपत्ती बाहेर निघाली. मला पहिला प्रश्न पडला की यंत्रणा ही किती झोपलेली आहे. म्हणजे झोपलेलं नाही, विचार करा, अक्षर त्याला घालीन लोटांगण वंदीनं चर्दन केले आपल्या या मंत्र्यांनी. इथपर्यंत जनता झोपलेली का? नंतर मध्ये ते 58
58 हा जो आकडा तर ते कधी व्हिडिओ सापडले की नाही. म्हणजे विचार करा की हे आता मुळात हा एकच सापडलाय, हा जो बाबा आहे ना हा फक्त एक मेन पॉईंट म्हणून सापडलाय. पण एवढा बाबा मला वाटतं आतापर्यंत कोणी बाबा एवढा श्रीमंत असेल, 500 कोटी संपत्ती आहे. तर मला पहिला प्रश्न काय वाटला माहिती का, हा बाबा एवढा माझ्यापर्यंत किंवा एवढ्या मंत्र्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाईपर्यंत आपली यंत्रणा झोपली होती का? आणि बरं आज त्याला बाहेर काढलं तुम्ही, आज त्याला बाहेर काढलंय, मग फटाक्याची माळ लागायला पाहिजे होती ना. आज त्या बाईंनी ते जे ज्यांचं चाक रुतलंय तिने राजीनामा दिलाय. मग बाकीच्या 9 मंत्र्यांचं काय फरकच नाही पडला नाही. कारण मुळात काय झालं माहितीये का, आपण आपले हे जे मेंदू आहेत ना हेच या राजकारण्यांच्या पायापाशी घाण ठेवले. त्या बाबाचे फोटो बघा, तो बाबा अक्षरशः मांडीला मांडी लावून बसलाय बऱ्याच नेत्यांचा. मग त्या सगळ्यांचेच हे करा ना. पण काय केलं आपण, ठोकळे निवडून दिले, ठोकळे विधानसभेमध्ये. त्या विधानसभेमध्ये आईमाईवरती शिवाय घालतात त्या मंत्र्यांचं तुम्ही काय बोलणार आहे? त्या बाबा मग तुम्हाला एकच बोलेन, हा बाबा म्हणजे यांचा ब्लॅक मनीचा मॅनेजर आहे. हा पण रुपाली चाकणकरांनी 1.5 वर्षापूर्वी, महिला आयोगाचे अध्यक्ष आहे त्यांनी, 1.5 वर्षापूर्वी एका पत्रकाराला नोटीस पाठवून या बाबाला वाचवलं असंही चर्चा येईल. काय वाटते? रुपाली चाकणकरांनी त्याला वाचवलंच ना. म्हणजे हा. थोडक्यात त्याला ते काय ते दत्तात्रय खैरनार का असं काही पत्रकाराचं नाव होतं बहुतेक, मला माहित नाही. पण दत्तोबा एवढं तर मी म्हणू शकतो त्यांना. त्यांनी काहीतरी मला वाटतं करायची, त्यांनी अफवा पसरत म्हणजे सांगितलं होतं की अशाची खुमखुमी आम्हाला लागली, असं तर घटना घडते. बरं आपल्या यंत्रणेचं तेव्हा काय होतं, हे घडते त्याची व्यवस्थित शहानिशा व्हावी, आता हे यंत्रणेचं काम होतं. मला कळत नाही रुपाली बाईंनी, मी ताई नाही म्हणणार त्यांना, रुपाली बाईंनी या प्रकरणामध्ये उडीच का घेतली? बरं मग त्यांच्या म्हणण्याचे, बरं मी तो मुद्दा दुसरा घेतो, त्यांचा पण ट्रस्टचा मुद्दा आहे. त्यांनी एक तर उडी घेतली, त्यात एक प्लस पॉईंट आहे, त्यांना नोटिसा पाठवली त्या पत्रकाराला की तुम्ही एका सुसंस्कृत माणसावरती, आता मी हवेत बाण नाही मारिते, या न्यूज आलेल्या आहेत माझ्याकडे सगळ्या, की तुम्ही एका सुसंस्कृत माणसावर तुम्ही करताय, ते एका शिवमंदिराचे ते ट्रस्टी आहेत आणि एक खूप असे सुसंस्कृत माणसं आहेत, शिव मंदिराचे ट्रस्टी आहेत की नाही. मग आज जो त्यांनी विषाचा प्याला पिलाय, शिवाय जो त्यांनी काय सगळ्यांनी तिथे दिलं होतं वायगरा विगरा, त्या मुद्द्याकडे येतो मी. तो वायगरा का विगरा काहीतरी बोलतात ते, जे पर हेलिकॉप्टर पाठवून मंत्री ते घरी घेऊन जायचे. तर रुपाली चाकणकरांनी हे जे काही सगळं केलंय, आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाही, रुपाली चाकणकरांना या प्रकरणामध्ये इतकं का ओढलं जाते चांगलेच आहे. मी सांगतो, वैष्णवी हगवणे असतील किंवा ते अजून एक त्या ताईंचं नाव आहे, तुम्हाला आठवतं, तुम्हाला सांगा, ते वैष्णवी हगवणे एक आहे, अजून एक काय होतं ना पुण्याच्या, त्यांचं एक प्रकरण होतं, त्यामध्ये कष्ट असलेलं बोललेलं त्याला. म्हणजे तुम्ही एक स्त्री आहात, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्री मराठ्यांच्या घरातली देवता मानली जाते, बरोबर. तुमचं वक्तव्य कसं पाहिजे, एका बहिणीसारखं, ताईसारखं तुम्ही त्या व्यक्ती मागं उभं राहायला पाहिजे होतं. आज मला सांगा, वैष्णवी हगवण्याचं प्रकरण का दाबलंय? महिला आयोगाच्या तुम्ही अध्यक्ष आहात, तुमच्याकडे एक सुप्रीम लिडरची पॉवर आहे, आणि तुम्ही या बाबाला वाचवताय. 1.5 वर्ष अगोदर हे प्रकरण त्यांनी दाबलं, बरोबर. आणि आज हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं, तेव्हा ज्या प्रकारे हे प्रकरणाला फिरवलं गेलंय ना, मला खऱ्या अर्थाने वाटते फटाक्याची माळ लागणार आहे. म्हणजे आज रुपाली चाकणकर यांचा पहिला बळी गेलाय या व्यवस्थेने. पण अजून त्यांना काय राजकीय पाठबळ आहे का अजून मंत्र्यांचं वगैरे काही? राजकीय पाठबळ जर म्हणाल तर मी सध्या इतकंच म्हणेल, जर तिथे महाराष्ट्र राज्याचे, आता मी नाव नाही घेणार, पण आता उपमुख्यमंत्री तिथे शंकराच्या पिंडी समोर करतात, तो कोणतो भोंदू बाबा, ते मी तुकाराम महाराजांना अबकच सांगेन की त्यांनी जे काय प्रकार त्याचं जे काय करतोय तो त्या मंत्र्यांना संत्र्यांना आजूबाजूला घेऊन, बरं तो शिक्षण मंत्री. आता मी राजकीय पाठबळ कसं नाही म्हणणार, मला सांगा, 500 करोडाची प्रॉपर्टी तो बाबा जमवतोय. इथं साधं बँकेला चुकून जर माझ्याकडून 4 लाख रुपये आले, मला माझी बँक बोलून घेणार, माझी बँक माझ्याकडनं काय करणार, माझ्यावर टॅक्स लावणार. बसले ते ना निर्मला सीतारामन वगैरे कोण आहेत वरती बसलेले, हा 500 करोड कमीपर्यंत, शिवाय त्यांनी 15 करोड त्याचा बंगला आहे, 15 करोडाचा. अहो इथं मला प्रश्न पडतोय 10 तारखेला दर महिन्याच्या मी EMI कसा भरू? बरं मग तोपर्यंत यंत्रणा झोपलेली का? शिक्षण मंत्री याच्यात सापडलेत, 9 मंत्र्यांची रांग लागली. आता ते जे कोणी आहेत नगरचे वगैरे किंवा विखे पाटील वगैरे जे काय आहेत, मी नावं घेतो डायरेक्ट, कशाला घाबरायचंय. विखे पाटील वगैरे काय म्हणतात ते, की म्हणे आपण याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई होईल. अरे तुम्ही दोषी, मुळात यांचेच राजीनामे घेतले पाहिजे आधी. तुम्ही जे काय म्हणताय की नाही की आम्हाला हे करा, मंत्र्यांचं पाठबळ आहे का, उलट यांचेच राजीनामे घेतले पाहिजेत. आज सपशेल सगळे राजकारणी गावलेत. आता महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणतात याच्यावर पण कारवाई करू. गृहमंत्र्यांचे ते फोटो AI जनरेटेड का मला माहित नाही, पण ते फोटो तुमच्याकडे सुद्धा आले असतील.
पाहिलं ना ते फोटो सुद्धा. पाहिली. फार मांडी लावून एकदम कोटबीट घालून मस्तपैकी तो ढेरपोटा बसलाय, तो अशोक खरात त्याचं मी इज्जत करणारच नाही, कारण कलियुगे जसे भोंदू झाले ना तशा याची अशी गत होती. पण हा भोंदू म्हणजे त्यांनी जितकं कमवलंय, मला वाटतं उभ्या महाराष्ट्रात असा बाबा होणे नाही, होणार नाही. असं एक आहे, नेत्यांना व्हायग्राचं पाणी पाजलं जायचं आणि त्यासाठी ते हेलिकॉप्टर पाठवायचं, हे हा काय प्रकार आहे? ते मीडियानी फक्त उचललेले एक वादळ आहे, वायग्राचं नाही, हेलिकॉप्टरचं, की त्या पाण्या वायग्रा म्हणजे काय माहितीये, मुळे मी ते बद्दल वाचलं. थोडक्यात ते असं पाणी आहे ना की जे दिलं ना त्यामध्ये पावडर असते, ती मेडिकल टॅबलेट भेटतात. जावा मेडिकलमध्ये म्हणायचं मला अशक्तपणा आलाय, पण ती पॉवरफुल टॅबलेट, म्हणजे जर ते आपण एखाद्या घोड्याला खायला दिलं ना तर तो 100 किलोमीटर धावेल तरी त्याला दम लागणार, छाती फुडेल तरी तो दमणार नाही. ते वायग्राचं पाणी म्हटलं जायचं. त्यांना बाबा ते पाणी द्यायचा, त्यामध्ये काय काय मिक्स करायचं ते आपल्याला माहितीचे. म्हणजे आता मी बोलू नये, पण मला वाटतं बोलावं ते. या मंत्र्यांना त्या बाबाचं पाणी पिएपर्यंत आपल्या मंत्र्यांची पात्रता खालवली मेंदूची, त्याचा मेंदूचा उच्चांक बघा. आणि आपण अशा ठोकळ्यांना निवडून दिलं विधानसभेमध्ये, म्हणजे ज्यांना तुम्ही, आता मी बोलत नाही पण तुम्हाला तर माहिती आहे कोणतं पाणी द्यायचं. ते पाणी बघितलं ना कोणतं कोणतं द्यायचं, तो ग्लासमध्ये भरून. म्हणजे हे जे 9 मंत्री आहेत त्याचं पाणी पिऊन तरी यांना अक्कल आली का ते बघणं गरजेचं आहे. वायग्राचं पाणी म्हणजे काय, हेलिकॉप्टरचं काय प्रकरण आहे की त्या पाण्यासाठी इतके दिवाणे झालते हे लोक का पार काडी. विचार करा, 50-50 लाख रुपये तो बाबा चार्जेस घेतोय. उद्या मी कोड घालतो, कपाळ भस्म इस्म लावतो, मी तुम्हाला आमंत्रण करतो, तुम्ही मी एक मठ खोलतोय, तुम्ही माझ्याकडे या म्हणून मी तुम्हाला पाणी देतो, आणि ते पाण्यासाठी एवढं मारताय. आणि ते पाण्याचं पण प्रकरण, ते मराठवाड्याचं काहीतरी ते केलं. अहो मी ज्या भागात येतो, माझा जन्म आळकुटीमध्ये, जन्म माझा राजनी तालुक्यातलाच आहे, पण माझी कर्मभूमी म्हणजे वडिलांचं गाव माझ्या आळकुटी. आम्हाला साधारण मार्च ते जून पर्यंत आम्हाला प्रश्न पडतो वावरं पिकवायची कशी. आज आमच्यावर फक्त ढेकळेच आहेत. आज तुम्ही आपण याच्यात बसलेलो आहोत पुणे जिल्ह्यामध्ये, शिवजन्मभूमी म्हणून बसले आहोत, तरी आपले सुपीक आहे, तरी प्रश्न पडतो ना आपल्या शेतकऱ्यांना. या ठोकळ्यासाठी, या अशोक खरातसाठी 48 किलोमीटर पाईपलाईन केली आहे पाण्याची. हे बघा याच्यामध्ये आहे ना, वरपासून ते खालीपासून ही सगळी यंत्रणा आहे ना ती सडली आपली. काय झाले म्हणजे माहितीये का, यांचे मेंदूत मुळं नाचलेत, यांनी स्वतःचा विचार सोडलाय. मला एक गोष्ट कळत नाही, नाथपैंची एक व्याख्या आहे, ते सोडून देते. लोकांसाठी निर्माण केलं राज्य म्हणजे लोकशाही, थर्ड आहे ते मानतच नाही. आता आम्ही आमच्यासारखे वक्ते तर मानतच नाही ते वाक्यामुळे. लोक आपले हे झालेत, बंद झालेत. नाथपैंची एक सुंदर व्याख्या लोकशाहीची, की ज्या वेळेस आहे ना ठेच सर्वसामान्य लागते आणि अश्रू ज्या वेळेस राज्यकर्ते डोळ्यात येतात ना, तर त्याला लोकशाही मानली जाते, की म्हणजे बाबा हा की चालू आहे म्हणून. इथं काय झालंय माहितीये का, इथं आमचे मंत्री आहेत ना, आज हा मंत्री निवडून येतो, आज आता नगरसेवकच बघा ना, 6 महिन्याने सगळ्या मंत्र्यांकडे गाड्या असणार आहेत. बरं हा जो त्यावेळेस तत्कालीन जे कोणी महाविकास आघाडी किंवा काहीतरी असेल, त्यांची नावं मी घेत नाही, बरं महाविकास आघाडी जे कोणी असतील, चुकून सत्य बोललो मी, हा त्यांनी त्याचं पाणी निवडून दिलं, किंवा त्याला काहीतरी ते पाटबंधारे विभागातला कोणतरी होतं त्यांनी काहीतरी म्हणलं पास केलं ते सगळं प्रकरण. मला एक गोष्ट सांगा, आज सर्वसामान्य, समजा मी आळकुटीतला आहे, माझ्या वडिलांचं गाव आळकुटी आहे, मला जर समजा माझ्या गावात पाणी आणायचंय, मला 10 ते 20 सह्या घ्याव्या लागतील, 10 ते 20 सह्या. याचं प्रकरण वर्षभरात त्याचं पास होतं. आणि तुम्ही मराठवाड्याचं तुम्ही म्हणता उद्धार करण्या, उलटा ते जो मराठवाडा जो मुख्यमंत्री आपण निवडून दिलाय ना, त्यांना जाऊन प्रश्न का करते नाही अंधभक्त, मला कळत नाही. सगळे अंधभक्त गरीब आहेत, म्हणजे शांत आहेत. आज साधा विचार करा, याच्यामध्ये जर साधा कोणी आपला गरीब माणूस सापडला असता, अहो जीव तोडून मागा लागले असते आपले. मग उद्या मी करतो ना, उद्या मी मंत्र्यात जाऊन अर्ज टाकतो, मला माझ्या आळकुडी विभागासाठी मला पाणी पाहिजे. 48 किलोमीटर विचार करा, म्हणजे मी राहायला ऐरोलीला आहे, पनवेल पर्यंत, म्हणजे पनवेलवरनं त्या मोरंबे धरणाचं पाणी ऐरोलीमध्ये आणलंय. आणि मला सांगा मग बाकीची यंत्रणा झोपलेली का? विरोधी पक्षनेते होते ना तुम्ही त्या महाविकास आघाडीवरती बोलताय, मग विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काय केलं, मी पुन्हा येईन, बरं तुम्ही पुन्हा आले, मग पुन्हा आल्यावरती पण तुम्हाला कळलं नाही का की ही यंत्रणा सडलेली आहे. अहो मी तुम्हाला सांगतोय बघा, विरोधक सत्ताधिकारी यांचं काम आहे फक्त माहिती का, मांडीला मांडलावून बसणे आणि चहाचा कार्यक्रम करणे, कांदा पोहायचा. आपली कामं काय माहिती का, दगड घ्यायची आणि एकमेकांची डोके फोडायची. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात काहीच झालं नाहीये. आणि आपल्याला वाटतं की हिंदुत्ववादी सरकार आहे, कुठं रामराज्य? आता रामराज्य कुठे आहे? हिंदुत्ववादाचं मी तर म्हणतो सोडूनच द्या. हा नेता हिंदू आहे. आज बरेचसे आमचे असे राज्य करतात ना, आता मी कोणाच्या एका जातीत समर्थन करत नाही, मी स्वतः हिंदूच आहे, मी ते मान्य करतो, मी सनातनी हिंदू, आपण सगळे तसे आहोत, एका विचाराचे आहोत. बरं मी म्हणतो की आपण धर्मनिरपेक्ष आहोत, सगळे आपण सहिष्णू आहोत.
बरं याच जागी जर दुसरं कोणतं राजकीय वळण दिलं असतं तर आजपर्यंत महाराष्ट्रात दंगल उचलली असते एवढ्या वेळामध्ये. याच्यामध्ये कोण गेला असं माहितीये का? आपल्यासारख्यांची डोकी गरम झाली असते. ते मीडिया बसलीच आहे तिथे. आता तुम्ही सुद्धा पत्रकार आहात, मी तुम्हाला बोलत नाही, पण मी त्या टीव्हीवरच्या मीडियाला बोलतो सॉरी, की ते बसलेच आहेत ना मुद्दा रंगवायला प्रत्येक गोष्टीमध्ये. आज विकासाचे मुद्दा आहे का बोललं बघा. आणि गंमत बघा, आता फक्त 2026चा तिसरा महिना चाललाय. या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही प्रकरण निघतंय. हा. मागच्या महिन्यातले प्रकरण गेले ते वैष्णव आगणे वगैरे त्यांच्या तीर्थरूपाला ते म्हणजे त्यांना शांती भेटलीच खरी. कुठे शांती भेटली पण. म्हणजे हे जे सगळं जे काही सुरू आहे की नाही, हा योगायोग बघा, एक राजकीय नेता ज्याला त्रास देण्यात आला त्याच्या कारकिर्दीमध्ये, ज्यांनी कधी जातीवादी राजकारण केलं नाही, तेच गेल्यानंतर बरोबर यात लोकांची नावं कशी काय निघावी? मग करायचा विरोध सुद्धा शकतो त्यांचा या सगळ्याला. त्यामुळे हे जे काय सगळं चालू आहे की नाही, तो सकाळचा भोंगा जो बोलतो की नाही सगळे पत्रकार घेऊन असं असं करून की मला असं वाटतं ते वाटतं, असे मान झटके देऊन जे काय बोलतात की नाही सकाळचा भोंगा, तो ते बरोबरच मुद्दे मांडतात हे. पण काय माहिती का, आपल्याकडे आहेत ना असे बनपावेत काही पाळलेले. आता ते झाले, सकाळचा भोंगा एक झाला आणि एक बनपावे यांच्यामध्ये झोपलेले असते, याच्यामध्ये झोंबलेले असते. बरं दोघांनी मिळून याच्यावर चर्चा करा ना. त्यामुळे पाण्याचं प्रकरण तर मी काय बोलत त्याच्यावरती, ते खूप राजकीय गुंतागुंत त्याच्यामध्ये. भोंदू बाबा हाय प्रोफेशनल बाबा कसा काय झाला? हाय प्रोफेशनल, आता मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न करतो की हाय प्रोफेशनलची नक्की व्याख्या काय? मग तुम्हाला काय वाटतं हाय प्रोफेशनल? राजकीय सगळे अधिकारी लोकांच्या किंवा राजकीय पुढारी, महिला पुढारी वगैरे, मंत्री, अशीच लोक गेले. सर्वसामान्य गरीब असं काही ऐकायला आलं नाही, पाहायला भेटलं नाही. मग त्या 58 व्हिडिओ मध्ये हा. आपले सर्वसामान्य गरीबच आहेत, तो मुद्दा नाही. पण किती गरीब आहेत माहितीये का? आहेत. म्हणजे सर्वसामान्य गरीब नाही याच्यात जाणार, कारण त्याला तेवढा वेळच नाहीये. कारण आपल्याकडं वेळ नाही, पैसा नाही. हा, आणि मुळात वारकरी संप्रदाय गरीब आपला की नाही, तो वारकरी संप्रदाय अडकलेला माणूस आहे. हे जे मोठे मोठे आहेत की नाही, यांच्यात मागे ईडी सीआयडी आहे. मुळात मंत्री संत्री घालवण्याचं कारण काय माहितीये का? यांच्या मागे लागले ईडी सीआयडी. त्या ईडी सीआयडी मध्ये मला सांगा नेमके हे तुझे मंत्री निघतात की नाही? हाय प्रोफेशनल, हा हाय प्रोफेशनल बाबा कसं काय झाला? साधी गोष्ट बघा, समजा मी एक राजकीय, मी स्वतःला पंतप्रधान समजतो स्वतःला, माझ्याकडं तुम्ही ट्रस्टी आहात, तुमचे एका कोणतरी एका चाकांसोबत कोणतरी तुमच्यासोबत ओळखी आहेत. त्या बाई तुमच्याकडे यायच्या, मग त्या बाई तुमच्याकडे काहीतरी उपचार घ्यायच्या. मग लोकांना काय वाटायचं, अरे फलाना बाई तिकडे ढिमकान तिकडे बाई जात होते, म्हणजे आमका मंत्री याला भेटतोय. मग हेच लिंक बाय लिंक लागते ना, सिक्वेन्स लागतो ना, की बाबा हा मंत्री जातोय, मेचारचा बाबा हा बाबा किती मोठा आहे, मग आपण गेलं पाहिजे, मग सर्वसामान्य प्रश्न सोडवला पाहिजेत. मला कळत नाही मुळात पाणी पण प्रश्न सुटतात का? मग समजा लिंक बाय लिंक बाबा गेला, मग समजा एक तो कोणतरी, मग काही जण केसर घेऊन गेले, केसरकर गेले, मग साताऱ्याची स्ट्रॉबेरी गेली, मग चाकणचं चाक गेलं, मग चाकण चाक तर आधीपासून अडकलं होतं. असे लिंक बाय लिंक जे का जातं माहिती का? सर्वसामान्यांचा आपलं एक ना बोळा आणि भाबडा एक हे की हाय प्रोफेशनल लोक सारखं वागण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये महिलाच गावते. कशी सापडते महिला माहिती का? महिलांना आहे ना, हे कुटुंब कला जो असतो की नाही, तो महिलांना देखवत नाही. पण मला कळत नाही, आज बघा आसाराम बाप्या, तो आज बेलवरती बाहेर आहे. बरं, तो पण एका प्रकरणात अडकलाच होता की नाही? तो पण एका प्रकरणात म्हणजे अडकलाच होता आसाराम बाप्या. तो आसाराम बापू ज्या वेळेस बाहेर आला, तुम्ही ते पाहिलं का की लोक त्याच्या गाडीच्या समोर लोटांगण घालतात ते. म्हणजे तुम्ही याच्यावरून समजा की तो बापा बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आत गेलाय. तो दाढीवाल्या, आता बोललं तर परत वाद होतील, पण तो जो कोणी आहे तो, आता तो डोकरा, तो जो कोणी म्हातारा होता, वयोवृद्ध तो माणूस, त्याला तुम्ही सगळे समाज मानत होते, पण त्यांनी कोणत्या तरी केस मध्ये तो आतमध्ये गेलाय. बरं, ती केस सिद्धू सुद्धा झाली. उद्या हा जेव्हा अशोक खरात बाहेर येईल की नाही, त्यावेळेस तेच होणार आहे. कारण याला हाय प्रोफेशनल लोकांचा पाठिंबा आहे ना. हाय प्रोफेशनल म्हणजे काय? याच्याकडे लोकांनी, त्या मंत्र्यांनी संत्र्यांनी पैसे दिलेले आहेत. आणि हाय प्रोफेशनल मला कळत नाही, अरे तुम्ही यार, म्हणजे मोठा माणूस अडकतोय, सर्वसामान्याच्या मध्ये किती अडकले.